काल पुण्यातील वारजे परिसरामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश गारे यांच्या गाडीवरती गोळीबार झाला आणि या घटनेने खरं तर खळबळ उडाली। सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार। सर, सातत्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती येत आहे। या कालच्या प्रकाराकडे कसं बघताय? काल आपल्याकडे एक वारजे पोलीस स्टेशनला 11:30च्या दरम्यान ही घटना झालेली आहे। यातली फिर्यादी जी आहेत निलेश घारे यांच्या ऑफिसमध्ये ते बसले असताना त्यांची गाडी समोर पार्क होती। त्या गाड्यावर काही अज्ञात दोन इसम आले मोटरसायकलवरती आणि त्यांनी एक बुलेट फायर केलेली अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। पोलीस त्या घटनेचा तपास करत आहेत। त्याच्यात काही संशयितांची नावं पण समोर आलेली आहेत आणि त्या संशयितावरती पोलीस जे आहे ते पुढचं वर्कआउट करून पुढची कारवाई करत आहेत। यातील आरोपी निष्पन्न झाल्यानंतर किंवा ताब्यात आल्यानंतर पुढची जी घटना आहे ती नक्की आपल्याला कळेल की नक्की कशामुळे झालेलं आहे किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहे। प्रथमतः फिर्यादीला सुद्धा यातलं काही सांगता येणार नाही की कशामुळे झालेलं आहे, परंतु जेव्हा ते आरोपी संशयित आपल्या ताब्यात येतील त्यानंतर आपल्याला पुढची घटनाचा उलगडा होईल। तर आपण बघतोय की सातत्यानं पुण्यामध्ये कोयता गँग असेल किंवा हे गोळीबाराचे हे प्रकार सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला कुठेतरी पोलिसांचं कार्यक्षमता कमी वाटते, असं काय घडतंय? कॅमेरामॅन नागेशसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे।